मुलांच्याकडून आई वडिलांच्या ठायी दर्शवल्या जाणाऱ्या अनुरागाला मातृभक्ती पितृभक्ती असं म्हणतात. याला मात्र काय म्हटलं? भक्ती असं म्हटलं. कारण आई माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, वडील माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, आणि असं असल्यामुळं ते कोण झाले? माझ्याहून श्रेष्ठ असल्यामुळं त्यांच्याबद्दल जे मी प्रेम दाखवलं त्याला मातृभक्ती किंवा पितृभक्ती असं म्हटलं. हाच अनुराग श्रेष्ठ लोकांबद्दल असतो तेव्हा त्यालाच भक्ती म्हणतात, जसे गुरुभक्ती, देवभक्ती इत्यादी इत्यादी. ठीक आहे. म्हणून प्रत्येक प्रेमाच्या भावनेला आपण भक्ती म्हणू शकत नाही. जसं नारदांनी म्हटलं की भक्ती कशाला म्हणा? पूजादिषु अनुराग, असं पाराशर्य असं व्यास म्हणतात. बरोबर ना? ज्ञानाबद्दल आसक्ती असणं याला शांडिल्यांनी भक्ती म्हटलेलं आहे. कुणी काय तर कुणी काय असं म्हटलेलं आहे. याज्ञवल्क्यांनी वेगळी व्याख्या सांगितली. पण सात्वस्मिन परमप्रेम रूपा अमृतस्वरूपाच भक्ती कुणाला म्हटलं? जी अत्यंत प्रेमरूप आहे आणि अमृतस्वरूप आहे तिला भक्ती असं म्हणा, असं स्वतः नारद मुनी म्हणतात. म्हणून जी प्रेमरूप आहे आणि अमृतस्वरूप आहे, ज्याच्यामध्ये आसक्ती नाही आहे, ती भक्ती. आपल्याकडे 3 कांड सांगितली: कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. उपासना कांडालाच बऱ्याच वेळेला भक्ती म्हणतात, पण भक्तिकांड असं नाव नाहीये. का नाहीये माहिती आहे का? कारण उपासना कांडामध्ये 2 भाग आहेत. एक सकाम आहे आणि दुसरी निष्काम आहे. निष्काम उपासना जेव्हा पर अवस्थेला पोचते तेव्हा तिला भक्ती म्हणतात. पराभक्ती शब्द तुम्ही ऐकला असेल. निष्काम उपासना पर अवस्थेला पोचायच्या आधी सुद्धा ती उपासनाच असते, पण ती निष्काम असते, एवढाच फरक आहे. आणि सकाम आहे, त्याला तर भक्ती म्हणताच येत नाही. सकाम म्हणजे काय? इच्छा काहीतरी आहे. इच्छा कोणती? मुक्ती सोडून, मुक्तीची इच्छा सोडून अन्य कोणत्याही इच्छेनं केलेली उपासना ही सकाम झाली. आता मुक्तीची पण इच्छाच आहे किंवा भगवत प्राप्तीची सुद्धा इच्छाच आहे, मग ती सकाम धरायची का? तिला निष्काम म्हटलं जातं. याचं कारण त्या एका कामनेमुळं तुम्हाला निष्कामता येते. अन्य काही मला निष्काम बनव ही पण कामनाच आहे ना. देवासमोर आपण उभे राहिलो, महाराजांच्या समोर, इतकं छान आज रूप दिसतंय महाराजांचं, आपण बसलोय, उभे राहिलोय, त्यांना म्हटलं की महाराज तुमच्या कृपेनं मला निष्काम बनवा, पण मागणीच मागितली ना. ही सकामता आहे का? मग म्हटलं तर सकामता आहे, सकाम शब्दाच्या व्याख्येनुसार. पण ती सकामता निष्कामतेकडं तुम्हाला प्रेरित करत असल्यामुळं तिला निष्काम मानायला पाहिजे. बरोबर आहे? मला तुम्ही काय करा, निष्काम बनवा, ही मागणीच आहे, म्हणून तिला दोष मानत नाही. ठीक आहे? म्हणून त्याला दोष मानायचा नाही. परमेश्वराच्या ठायी असलेले निरतिशय प्रेम म्हणजेच भक्ती होय. काय शब्द आहे? निरतिशय. म्हणजे अतिशय शब्द सुद्धा कमी पडतो, म्हणून त्याला नि असा उपसर्ग लावला. आता अतिशयामध्ये परत अति हा उपसर्गच आहे, त्याच्या आधी अजून नि लावला, म्हणून निरतिशय झाला. म्हणजे आता त्या अतिशयपणालाही सीमा राहिली नाही, इतकं निरतिशय ते झालं. आत्यंतिक प्रेम. आत्यंतिक प्रेम कशाला म्हणायचं? शब्दात व्यक्त नाही करता येणार. अतिशय, निरतिशय याचा अर्थ मी राहो अथवा न राहो, तुझे नाम शिल्लक राहो. हे आपण संतांच्या उसन्या शब्दांना घेऊन बोलतो म्हणून आपल्यासाठी ते काही खरं नाही, पण त्यांच्यासाठी ते खरं आहे. माझे देह राहो अथवा न राहो, तुझं अखंड स्मरण मला राहो. तू तार अथवा मार, पण मी तुझे चरण सोडणार नाही. कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वास न पाहू. आकाश जरी कोसळलं तर मी दुसऱ्याकडे मदतीचा हात मागणार नाही. बरोबर आहे? याला उदाहरण सांगतो, महाराजांचंच उदाहरण आहे.
कुर्तकोटी महाराज जे नंतर फार मोठे संन्यासी आणि त्यानंतर शंकराचार्य झाले, 10-1 वर्ष सावलीसारखे, ज्याप्रमाणे कल्याण स्वामी, आता आपण कल्याण स्वामी समर्थ ही जोडी ब्रह्मानंद आणि ब्रह्मचैतन्य अशी घेतो, पण कुर्तकोटी महाराजांच्या बद्दल त्या 10 वर्षात तरी म्हणू शकतो की सावलीसारखे ते महाराजांच्या जवळ असायचे. आणि एकाने त्यांना नंतर विचारलं की इतके वर्ष तुम्ही त्यांच्या सहवासात होता, तर त्यांचं काहीतरी वैशिष्ट्य सांगा. तर त्यांनी सांगितलं की मला अमुक अमुक हवं आहे किंवा मला अमुक अमुक दे, असं त्या महापुरुषाच्या मुखातून कधीही मी ऐकलं नाही. म्हणजे अगदी साधं पाणी सुद्धा, मला पाणी दे नाही का, मागायचं ते माझ्या रामरायाला मागायचं, बाकी कुणाला मागायचं नाही. हे एकदा ठरवलं आतमध्ये की विषय संपला. मग आता आपण वेदांत इतके महाराजांपेक्षा पुढं आपण म्हणू शकतो मला त्याच्यातले महाराज रामराय दिसतात म्हणून मी त्याला मागितलं, रामराय समजून मी त्याला मागितलं, पाणी देतोस का रे. आपण त्यांच्या वर्तन मोठे म्हणून त्यांनी कधी मागितलं नाही. पण आता अशा भक्ताची काळजी कुणाला असते? भगवंताला असते. पण रामराय कुणाला तरी बुद्धी देत असत, अरे जरा त्यांना पाणी विचार, आणि त्याला काय कारण नाही, तो लोटा घेऊन येणार, महाराज थोडं पाणी घेता का, हो तू आणलंय सोय बरं घेतो. आता आलंय कुठून ते त्यांना माहिती आहे ना, ते काय त्याच्या बुद्धीनं थोडी झालेलं आहे, ते रामरायांनी पाठवलेलं पाणी आहे. मग ते नाही कसं म्हणायचं, ते तीर्थ झालं आता, बरोबर ना. रामरायांनी पाठवलेलं पाणी आहे ते तीर्थ झालं. माध्यम कुणालाही बनवलं असेल हो, पण झालं काय, तीर्थ झालं आणि ते त्यांनी ग्रहण केलं. मागेन तर माझ्या रामरायाला मागेन, ही भक्ती आहे. ह्याच्यातच खरं वैराग्य आहे. एक सुंदर कथा तुम्हाला सांगतो, कसा भगवंत आपल्या भक्ताचं प्रेम सांभाळतो. आणि रामदास स्वामी एकदा काही शिष्यांना बरोबर घेऊन, चाफळमध्ये त्यांचा निवास होता, म्हणाले बरेच दिवस आपण गोडधोड फार खाल्लं, थोडं वनाचा अनुभव घ्यायला पाहिजे, म्हणून वनात घेऊन गेले. वनात असं नेलं की जिथं कंदमुळंही मिळणं अवघड आहे, पाणी मिळणं अवघड आहे, फळं मिळणं अवघड आहे. आणि त्या ठिकाणी त्यांना नेलं आणि चर्चा सुरू झाली. जगी पाहता देव हा अन्नदाता. कसं आहे बघा संत, आता तिथं हा विषय काढायची गरज आहे का खरं? जंगलामध्ये जगी पाहता देव हा अन्नदाता, तया लागली तत्वता सार चिंता. खरा अन्नदाता कोण आहे? भगवंत आहे. चर्चा सुरू कुठं आहे? जिथं अन्नाची सोय मुळीच नाही, अशा ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता काही हट्टी शिष्य असतात, मी माझ्यासारखे म्हणतो, तुमच्यासारखे नाही. मी 6:45 बंद म्हटलं की तुम्ही चुपचाप हो म्हणणार, मला थोडीच आग्रह करणार आहात. वा अजून चालू दे ना 7-7:30 पर्यंत. म्हणून मी म्हटलं मला हट्टी शिष्य म्हणतो मी. एक शिष्य असाच थोडा नवीन असला की असतं ना, त्याला प्रत्येकाला वाटतं माझ्यावर यांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे, आणि तो एक स्वाभाविकपणा येऊन जातो. तो म्हणाला की स्वामी तुम्हाला घृत केळी आवडतात, म्हणजे तुपात कुस्करलेली केळी ही तुम्हाला आवडतात, तर ही केळी ह्या ठिकाणी आत्ता रामरायांनी जर दिली तर मी हे मान्य करतो. इथं आणून रामरायांनी त्याची सोय, तुम्ही प्रयत्न करायचे नाही, तर तुम्ही तुमच्या योग शक्तीनं काहीतरी ते घृत केळी प्रकट कराल, नाही तसलं नको मला. समर्थांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. अरे आपली उपासना केवढीशी, आणि आपण मागतोय काय? आपली म्हणजे त्याची, त्यांची उपासना काय हो, पण आपली उपासना केवढी, आपण मागतो काय, आणि परीक्षा घेतोय कोणाची? मी तुझा गुरु आहे माझा ऐक. तो हट्टालाच पेटला. आज जोपर्यंत घृत केळी मिळत नाहीत प्रवचन संपणार नाही. बघा काय करायचं त्याला, प्रवचन संपणार नाही.
समर्थांनी 10 मिनिटं 15 मिनिटं समजा बाकीचे शिष्य म्हणतात, अरे काय हा किती समर्थ इतकं समजावतो आणि इतका हट्ट करतोय, हा समर्थांची योग्यता काय, हा काय. तोपर्यंत खाली कुठला तरी असा आवाज आला मुलं खेळण्याचा तिथून, म्हणजे ते उंचावर असे बसले होते ना आणि खालून आवाज आला, कोणतरी येतंय वाटलं. समर्थ म्हणाले, अरे कोण जंगलात इथं आलंय बघा, बिचारे चाफळवरून आलेले दिसतात, चाफळला मी नाही म्हणून. आता त्यांचा अनुभव इतक्या वर्षांचा, शोधत कोणतरी आलेलं असणार. पाठवलं एकाला शिष्याला आणि मजलदार ते कसे बिचारे ते इतक्या जंगलामधून तिथं सही सलामत येऊन पोहोचले. सगळ्यांनी नमस्कार केला. म्हणाले, महाराज आम्ही कोल्हापूरवरून आलोय आणि चाफळला गेलो होतो, रामरायांना दर्शन घेतलं, आम्हाला तिथं सांगितलं की तुम्ही मागच्या जंगलात कुठं आहात. पण आत्ता जंगल फार नाही आहे, आजही जाल तर थोडं जंगल दिसेल, पण त्या काळात खूप जंगल होतं. आणि आम्ही असं ठरवलं होतं की तुमच्यासाठी बनवून आणलेला नैवेद्य दाखवल्याशिवाय, तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही अन्न ग्रहण करणार नाही, म्हणून तिथलं भोजन प्रसाद न खाता आम्ही इथं आलो. आणि त्यांनी ते उघडलं आणि त्याच्यामध्ये तूप केळी. किती हृद्य गोष्ट आहे की भगवान आपल्या भक्ताची कशी काळजी घेतात, किती प्रचिती आणून देतात, हो ना. बरं, रामरायांनी त्याचं केवळ निमित्त केलं हो, त्या शिष्याचं. त्याला बुद्धी दिली, असा प्रश्न विचार नाही का. काय दाखवायचं होतं त्यांना, मी माझ्या भक्ताच्या पाठीराखा कसा आहे आणि अखंड त्याच्याबरोबर मी कसा आहे, हेच भगवंताला दाखवायचं असतं. पण त्यांना जो हा अनुभव येतो तो आम्हाला काय येत नाही, येतो का. कारण एवढी भिस्त आपण त्यांच्यावर टाकत नाही, कारण मला माझ्या पायात शक्ती आहे, माझ्या हातात शक्ती आहे, असं कर्तव्याचा बोध आपल्याला व्हायला लागतो. मुळात भक्ती म्हणजे काय आहे, पूर्ण भार भगवंतावर टाकणे म्हणजे भक्ती. ठीक आहे. म्हणून त्याला म्हणतात की नारद भक्ती सूत्रामध्ये त्याला म्हणतात की भक्त कसा असतो की जो अजिबात स्वतःचा काही अवलंबन घेत नाही, कुणावरच अवलंबून राहत नाही, फक्त भगवंतावर तो अवलंबून राहतो. असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील. म्हणून इथं स्वामी आपल्याला सांगतायत की निरतिशय प्रेम भगवंतावरचं म्हणजे काय आहे, भक्ती आहे. समर्थांनी काय, महाराजांनी काय, या संतांनी किती निरतिशय प्रेम केलं असेल, म्हणून भगवंत त्यांच्या शब्दाला बांधला जातो, हो ना. संतांच्या शब्दाला भगवंत बांधला जातो. नव्हे नव्हे ते शब्द भगवंताचेच असतात, यांच्या मुखातून बाहेर आलेले असतात. ठीक आहे, यांच्या मुखातून बाहेर आलेले असतात. सा त्वस्मिन् परमप्रेमरूपा अमृतस्वरूपाच, जो मगाशी आपण उल्लेख केला नारदांच्या भक्तिसूत्रामध्ये, असं म्हटलेलं आहे. याचा इतका अद्भुत अर्थ आहे. सा तू अस्मिन, या सर्व प्रकारांमध्ये, अस्मिन म्हणजे या सर्व प्रकारांमध्ये, ती जी आहे, सा म्हणजे ती, अत्यंत प्रेमरूपिणी असणं. परम म्हणजे अत्यंताच्याही पलीकडे, परम प्रेमरूपा, त्याच्या पलीकडे शब्दच नाहीये, इतकं प्रेम. आणि अमृतस्वरूपाच, आणि अमर बनवणारी आहे. अमृतस्वरूपा म्हणजे काय, भक्तीचा घोट जो पितो तो अमर बनतो, त्याला मृत्यू बाधू शकत नाही, तो अमर बनून जातो. अमर कुठल्या अर्थानं, भगवन्मय तो होऊन जातो. म्हणून 5 स्तर शास्त्रांनी सांगितले. वेदांतातला विषय पण थोडा इथं आलाय, तो अमृत शब्दावरून मला तो स्फुरतोय म्हणून मी सांगतो. जेव्हा आपण या जगाच्या मागं एक सत्ता आहे असं स्वीकारतो, की जी या जगाचा भाग नाही आहे, पण जग त्याचा भाग असू शकते, म्हणजे परमेश्वर. एवढं आडेवेडे घेऊन बोलायचं कारण नाही, पण असं जेव्हा आपली बुद्धी स्वीकारायला लागते, तेव्हा सगळ्यात पहिल्या वेळेला आपण चिदाश्रित अवस्थेमध्ये ती स्वीकारतो. चिदाश्रित म्हणजे त्या चैतन्याचा आश्रय घेऊन उभी असणारी सृष्टी, बरोबर आहे. पण जेव्हा साधना पुढे जाते, साधना पुढे गेल्यानंतर अरे फक्त या चैतन्याचा म्हणजे त्या भगवंताचा आश्रयच तिला नाही आहे, तर भगवंताचाच विलास ही आहे, म्हणून चिदविलासिनी ती होते. म्हणून दुसरा टप्पा चिदविलास,
त्याला म्हटलं दुसरा टप्पा. चिद्विलास म्हणजे त्या चैतन्याचंच मॉडिफिकेशन, मॉडिफाईड फॉर्म ऑफ चैतन्य. जसं आजचे शास्त्रज्ञ म्हणतात, हे सगळं जे दिसतंय ते काय आहे? दिस इज ऑल नथिंग बट मॉडिफाईड फॉर्म ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशातून हे सगळं निर्माण झालंय ना. हिलियमचे आणि हायड्रोजनचे, म्हणजे मी फिजिक्स आणि खगोलशास्त्राला धरून बोलतोय, ठीक आहे, वेदांत वेगळं सांगतो, पण याला धरून बोलतो की याचंच मॉडिफाईड फॉर्म म्हणजे काय आहे? पृथ्वी आहे. पृथ्वीचा मॉडिफाईड फॉर्म काय आहे? आपण हे सगळे सजीव सुद्धा काय आहेत त्याच्यातूनच निर्माण झालेले आहेत. म्हणजे शास्त्रज्ञांच्या मते काय आहे? आपण कोण आहोत? मॉडिफाईड फॉर्म ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशाचे रूपांतरित असणारे हे सगळे आपण विभाग आहोत. बरोबर आहे ना. तसं चिद्विलास म्हणजे त्या चैतन्याचा विलास. वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये आहे चैतन्य, पण दिसताना वेगळं वेगळं दिसतं. तिथून पुढे अभ्यास झाला की चिद्विवर्तापर्यंत तो पोहोचतो. फक्त विलास नाही आहे, तर मुळात चैतन्य आहे, पण दिसताना विवर्त दिसतो. विवर्त म्हणजे काय? इल्युजन. काय दिसतंय? वेगळंच काहीतरी दिसतंय. आहे चैतन्य, दिसताना वेगळं दिसतंय. चैतन्यात, चिद्विलासामध्ये काय आहे? चैतन्य बदललेलं आहे आणि चैतन्यानं हे रूप घेतलंय. म्हणजे काय झालं? चिद्विलास झाला. पण चिद्विवर्त काय म्हणतो? चैतन्य बदललेलं नाही, ते आहे तसंच आहे, त्याच्यावर विवर्त रूपात हे भासतंय सगळं. मुळात त्याच्यात चैतन्यात बदल झालेलाच नाही. विवर्त रूपामध्ये आमच्या बुद्धीच्या कमकुवतपणामुळं आम्हाला हे वेगळं वेगळं भासतं, पण मुळात ते तसं नाही. त्याला सोपं उदाहरण आहे, आपल्याला माहिती आहे, साप आणि दोरी. मुळात आहे दोरी, मला काय दिसतंय? साप. कधीपर्यंत? जोपर्यंत दोरी आहे याचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत साप आहे. दोरी झाल्यानंतर साप दिसतो का? नाही दिसत ना. पण लोखंडाचं भांड, पेला, लोखंडाची पळी, लोखंडाचा तवा, याच्यामध्ये लोखंड पण दिसतंय आणि आकार पण दिसतंय. जो लोखंडाचं काम करणार आहे त्याच्या दृष्टीनं काय आहे? तो फक्त लोखंड बघतोय, त्याची गुणात्मकता आणि त्याचा भार किती आहे त्याच्यावर तो घेणार ना. पळी आहे म्हणून एवढं घेतलं आणि तवा आहे म्हणून एवढं घेतलं असं नाही आहे. त्याचा भार किती आहे आणि काय आहे. पण दिसताना लोखंड पण दिसतंय ना. बरोबर. सोन्याच्या अलंकाराचं तसंच आहे. चिद्विवर्तामध्ये अनध्यस्त आणि अध्यस्त असा विचार केला तर अनध्यस्ताचा विचार करून फक्त विवर्त आहे, चैतन्य आहे तसंच आहे, त्याच्यात भेद झालेला नाही. फार वेदांत जायला नको, भक्तीचा विचार करतोय. हा चिद्विवर्तापर्यंत पोहोचल्यानंतर पुढं तो चिन्मय स्वरूपाकडे जातो आणि मग त्याला सृष्टी चिन्मय दिसायला लागते. जरी विवर्त असला तरी तो विवर्त सुद्धा कसा आहे? जे भासणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते चैतन्यच भरलेलं आहे, दुसरं काही नाही. चिन्मय झालं आणि सगळ्यात शेवटी चिन्मात्र स्थितीला तो जाऊन पोहोचतो. अरे चैतन्यमय नाही आहे, चैतन्यच आहे, बाकी काहीच नाही आहे. चैतन्यच फक्त आहे, बाकी काहीच नाही. इथपर्यंत तो पोहोचतो. ही उंची गाठणं, येतं लक्षात? ही उंची गाठणं म्हणजे अमृत स्वरूपापर्यंत पोहोचणं आहे. त्या अमर स्थितीपर्यंत म्हणजे तुम्ही तेच म्हणून जाता चिन्मात्र, म्हणजे नको असलेल्या गोष्टीचा त्याग करता आणि आहे ते शिल्लक ठेवता. म्हणून परमार्थाला गमावण्याची विद्या म्हणतात, मिळवण्याची विद्या नाही आहे. म्हणून इथं याला डिमांड कमी. कमावण्याची विद्या नाही आहे, गमावण्याची विद्या आहे. का? मुळात आहे ते आहे, नको आहे ते घेऊन बसलोय. बरोबर ना. नको आहे त्या वस्तू काढल्या की आहे त्या समोर प्रकट होणार. किती सोपं आहे ना परमार्थ, सो इझी. आणि तरी सुद्धा किती अवघड आहे. कारण नको आहे त्या गोष्टी का घेतल्या? मगाचा विचार, प्रवचनाच्या सुरुवातीला झालेला विचार कोणता? श्रेय आणि प्रेय. आवडीचं आहे पण हिताचं नाही. नावडीचं आहे
पण हिताचं आहे. इथून हिताचंच आवडीचं आहे इथंपर्यंत आपल्याला पोचायचं. आणि हिताचं काय आहे हे आधी कळायला पाहिजे, त्याच्यासाठी ऐकायचं. हिताचं काय तेच नाही कळलं तर आवडीचंच मला हिताचं वाटायला लागतं. मानवी स्वभाव आहे, आवडीचं आहे तेच हिताचं वाटायला लागतं. म्हणून अमृत स्वरूपाच्या भक्ती कशी आहे, अत्यंत प्रेमरूपिणी आहे आणि अमृताचाच तो झरा आहे. ओतप्रोत प्रेमानं भरलेलं आणि अमृतानं भरलेलं ते स्वरूप म्हणजेच भक्ती आहे. परमात्म्याच्या ठाई असलेली निष्काम भक्ती अमृत स्वरूपा होय. मगाशी म्हटल्याप्रमाणे निष्काम भक्ती, भगवंतासाठी भगवंत हवा, भगवंताकडून काही नको, भगवंताचं सानिध्य हवं, त्याच्याकडून काही नको. तू राहा, नाही तुम्हाला एवढं पाठव आणि आहेस तिथंच राहा. तो कामनिक भक्त झाला, बरोबर ना. म्हणजे एखादे वडील समजा आखातामध्ये गेले असतील, नोकरीच्या निमित्तानं गेले असतील आणि परिवार मात्र त्यांनी इथं ठेवला असं समजा. पत्नी आहे, मुलं आहेत आणि ते तिथं आहेत. आणि काय ठरलं त्यांचं, आणि येताना काहीतरी मुलांसाठी घेऊन येणारा वडिलांचा स्वभाव आहे, बरोबर ना. काहीतरी त्यांना आणायला पाहिजे मुलांसाठी. काहीतरी गडबड झाली, ठरलेलं त्यांचं प्लॅनिंगनुसार 15 दिवसासाठी बाबा येणार आहेत, आईनी मुलांना सांगून ठेवलं. मुलं एकदम आनंदामध्ये ते सगळं सुट्ट्या ॲडजस्ट करून सगळं झालं. आणि काहीतरी गडबड झाली, कंपनीमध्ये प्रॉब्लेम झाला, काहीतरी गोंधळलं आणि त्यांची सुट्टी रद्द झाली. आणि मग त्यांनी सांगितलं मला नाही येता येणार, पुन्हा कधी येता येईल आय डोंट नो, नंतर आम्हाला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, किती महिने याच्यात जाऊ शकतात वगैरे वगैरे. समजा तिकडून मुलानं म्हटलं बाबा तुम्ही नाही आलात तरी चालेल पण नेहमी आणतात ते तेवढं पाठवून द्या. वडिलांना काय वाटेल, किती दुःख होईल वडिलांना. होईल ना दुःख. आता बायकोलाही तसं वाटत असेल पण ती म्हणू शकत नाही कारण ती अजून थोडी मॅच्युअर्ड आहे ना. काही विनोद कळायलाच वेळ लागतो मला. तिलाही वाटत काय आला काही नाही, जाऊ दे, काय आहे ती वस्तू पाठवली म्हणजे. आता मुलं एवढीच म्हणतात बाबा मला फार वाईट वाटतं पण मुलं म्हणतातच आहे तर यांच्याबरोबर माझंही नेहमी आणतोच ते पाठवून दे, तुझी आठवण काढून काढून मी ते वापरेन. भगवंताला तू तिथंच राहा आणि हव्यात त्या वस्तू पाठवून दे. वडिलांना म्हटल्यासारखं आहे, तो सकाम भक्त आहे. भगवंताला काय वाटत असेल, त्याच्या हृदयाला काय वेदना होत असतील, आपल्याला काय त्याच्याशी घेणं नाही. कामाची गोष्ट आली झालं काम, बरोबर ना. हे सकाम भक्ताचं लक्षण आहे. आणि निष्काम भक्त बाबा नोकरी सोडून या, बघू पुन्हा मिळेल तुम्हाला नोकरी, पण तुम्ही नाही आलात तर आम्हाला तिकीट काढा, आमची तिकीटं काढा, आम्हाला तिकडे येऊ द्या. असं जर मुलांना म्हटलं तर बापाला काय आनंद होईल. तो म्हणाला अरे माझे 2 महिने ह्याच्यात निघून जातील सगळे, बरोबर ना. त्या मुलांच्या प्रेमामध्ये त्यांचं चिंतन करताना माझे 2 महिने कसे जातील मला कळणार नाही. पण एखादं कार्टा असं मगाशी म्हटलं तसं म्हणत असेल तर काय होईल, त्याला एक एक दिवस म्हणजे किती जड जाईल ना, किती दुःख होईल त्याला. म्हणून आपण भक्तीच्या मार्गानं लागलोय की उपासनेच्या मार्गानं लागलोय हे आधी पाहावं. बरं, गृहस्थाश्रमामध्ये त्याला अनुमती आहे, तो आश्रम स्वीकारलाच आहे म्हणून ते अनुमती आहे. धर्मार्थ कामामध्ये अर्थ आणि काम हे पुरुषार्थ आहेत. मग मुलाला बरं नाही आहे किंवा मुलीचा काहीतरी सासरी प्रॉब्लेम झालेला आहे, मग काहीतरी मागावंसं वाटतं देवाला, तर ते चूक आहे असं मी म्हणणार नाही. पण ते काही भक्ताचं लक्षण नाही, ते उपासकाचं लक्षण आहे. ते काही भक्ताचं लक्षण नाही. भक्ताचं लक्षण काय, त्याचं प्रारब्ध भोगण्याची शक्ती त्याला तिथं मिळू दे, हे भक्ताचं लक्षण. आणि माझं काय कर्तव्य आहे ते मी करेन, काय मलमपट्टी करायची, अमुक तमुक करायची, किंवा तिचं सासरी काय झालं असेल तर फिटामफिट करण्यासाठी काय करायचं ते जे काही शक्य आहे ते मी करणं. पण हिचे प्रॉब्लेम देवा सोडव म्हटलं की भक्तापासून तो खाली आला, लगेच खाली आला आणि तो उपासक झाला, तो काही भक्त नाही. एक संत होते, आता हे उदाहरण मी यासाठी सांगतो म्हणजे ह्या अंगानं घ्या, ते दुसऱ्या अंगानंही घेता येईल, पण की
त्यांना एक कन्या होती, तिचा विवाह झाला. पूर्वीच्या काळचा सगळा प्रसंग आहे. आणि विवाह झाला, उत्तम कुळातील होते, दोघे ब्राह्मण कुळातीलच होते. विवाह झाला, तिचा नवरा सुद्धा विद्वान मोठा, पण त्याला एक वाईट सवय लागली, कुठल्या तरी बाईकडे जायची. आणि ही गोष्ट तिला कळली. तिला कळल्यामुळं तिला काय वाटलं असेल, पण त्यावेळेला हा काही प्रकार नव्हता. बरोबर ना, हा काही प्रकार नव्हता. मग ती कसं तरी कारण काढून वडिलांकडे आली. आपले वडील एवढे मोठे संत आहेत, ते काहीतरी करतील, बरोबर ना, म्हणून वडिलांकडे आली. आणि वडिलांना सगळं सांगितलं, बाबा हे असं असं चाललेलं आहे. आता वडील किती संत असले तरी शेवटी वडील आहेत, त्यांनाही वाईट वाटलं. त्यांनी थोडं चिंतन केलं, देवाला हे मागायचं नाही, तिचं प्रारब्ध आहे, तिला शक्ती द्यावी भगवंतानी, आणि तिचा प्रश्न तर सुटला पाहिजे. मी पिता म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यांनी काय केलं, एक काम कर, तू नवऱ्याला तुझ्या काहीतरी कारण काढून, सासरेबुवांनी बोलवलंच आहे, तुमचा विशेष सत्कार करायचा वगैरे, असं काहीतरी कारण काढून घेऊन ये. ती जाते. तो तसंही तिच्याशी टाकूनच वागत असतो, फिडीस करत असतो. ती म्हणते की तुम्हाला बोलवले, चला ना जरा. मग आता कसंही जरी झालं तरी सासऱ्यापुढं नीट जायला पाहिजे, बरोबर ना. तेव्हा तरी पद्धत होती, आजचं काही मला माहिती नाही आहे, पण नीट जायला पाहिजे. गेले. एक त्या काळात असं होतं की सकाळी यायचं आणि संध्याकाळी जायचं, असले उद्योग नव्हते. गेलं की 3-4 दिवस राहायचं, अशी पद्धत पूर्वी होती, बरोबर ना. म्हणजे सासूबाईंना कुठल्या कुठल्या व्हरायटीज येतात, आणि आमच्या तिला त्यातलं काय काय जमतं नाही जमत, हे काहीतरी पाहता येतं ना त्याच्यामध्ये. असं होतं. 2-4 दिवस राहिले, थोडं त्यांचं मन थोडं शांत स्थिर झालं. त्या कामिनीची आठवण होतच होती. पण हे काय म्हणाले, बघा भगवंताला काही मागायचं नाही, कारण त्यांच्याकडे इतकी शक्ती आहे. त्यांनी जर भगवंताला म्हटलं, देवा माझ्या पोलीचा प्रॉब्लेम सोड, तर ते लगेच देवानी केलं असतं. त्यांनी काय केलं, ते म्हणाले, माझी मुलगी आहे ना, जरा एकांतामध्ये माझी मुलगी आहे ना, खूप लाडात वाढली, फार हट्टी झाली, नवऱ्याशी कसं वागायचं तिला कळतच नाही. बघा काय बोलतायत, नवऱ्याशी कसं वागावं, सासरी कसं नांदावं, हे काही तिला कळत नाही. एक काम करशील का, तू इतका मोठा विद्वान, तिला रोज भगवद्गीतेचा एक श्लोक समजावून सांग. काय संत म्हणजे, बरं त्यांची वाणी पण आहे, त्या वाणीचीही शक्ती आहे अर्थात, कारण संतांचा संकल्प आहे तो काय अजयबुवाचा संकल्प नाही आहे, संतांचा संकल्प नाही. पण ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही म्हणता तर सांगेन. बरं तेवढं तुझं यू विल रिवाइज, तुझं रिव्हिजन होईल, बरोबर ना. आणि त्यांनी सुरू केलं सांगायला, मग स्थितप्रज्ञाची लक्षणं काय आणि सत्वगुण म्हणजे काय हे सांगता सांगता स्वतःच चरित्र समोर दिसायला लागलं त्याला. आणि गीता संपेपर्यंत त्या कामिनीची आठवण त्यांनी सोडली, बायकोला क्षमा मागितली. तुझे वडील किती हुशार आहेत आणि संत आणि विद्वान याच्यातला फरक काय हे त्यावेळेला त्यांना कळलं. आणि त्यांनी क्षमा मागितली की मी तुझ्याशी अशा पद्धतीनं वागलो, याबद्दल तू मला क्षमा कर, इथून पुढे मी असं वागणार नाही. वडिलांचे किती उपकार तिला वाटले असते. पण कसं हे झालं सगळं, कशाच्या शक्तीवर हे, भगवंताला काही न मागणे, फक्त भगवंताचं प्रेम मागणे, बरोबर आहे. हा जर भाव असेल त्याला निष्काम असं म्हणायचं. त्या संतांना अवघड नव्हतं भगवंताला म्हणावं, देवा माझ्या मुलीचा प्रॉब्लेम सोडव, अवघड नव्हतं. पण त्यांनी तसं केलं नाही. तिचं प्रारब्ध आहे ते ती भोगेल, पण चालले ते चुकीचं आहे, ते ठीक करणं मुलीचा बाप म्हणून माझं कर्तव्य आहे, बरोबर आहे. ह्या पद्धतीनं ते वागले. म्हणून इथं काय म्हटलं, निष्काम भक्ती अमृत स्वरूपा असते. भगवंताशी काही डिलिंग नाही. म्हणून आमचे संत देवाशी भांडतात सुद्धा. ते म्हणतात तुला विचारतोय कोण, आम्ही तुझं नाव घेऊन नाचतो म्हणून सगळं तुला विचारतात, तुला कोण विचारतंय. देवाशी म्हणतात, देवाला देव एन्जॉय करतो हे सगळं, देवाला हे खूप आवडतं यांचं भांडण. त्याला प्रेमकलह असा शब्द आहे. त्याला काय म्हणतात, प्रेमकलह. निष्कामता जी असते,
सीतामाईंचा आणि रामरायांचा प्रेमकलह झालाय. तुम्ही जर रामायण वाचलं तर लक्षात येईल की मला घेऊन चला याच्यासाठी हट्ट आहे. भरत आणि रामरायांचा प्रेमकलह झालेला आहे. तू राज्य घे, दोघेही म्हणतात तू राज्य घे. हा प्रेमकलह हा एखाद्या जपापेक्षाही श्रेष्ठ आहे असं म्हणावं लागेल. कारण त्याच्यामध्ये निस्वार्थपणा किती आहे. तुझ्यासाठी मी हे सोडतोय, तुझ्यासाठी मी हे सोडतोय. सीतामाई म्हणते तुमच्यासाठी मी अयोध्या सोडणार आहे पण तुमच्या बरोबर येणार. भरत म्हणतो तुमच्यासाठी मी सिंहासन सोडणार आहे, तुम्ही सिंहासनावर बसा. हा ना. ही निष्कामता जी आहे तीच तुम्हाला काय बनवते, दिव्य बनवते, श्रेष्ठ बनवते. म्हणून निष्काम भक्ती अमृत स्वरूप आहे. म्हणूनच ती नाशवंत नसते. त्या भक्तीचा कधीही नाश होत नाही. ती सदैव टिकून राहते, अखंड ती टिकून राहते. बघा भक्ती टिकून राहते. तो देह संपेल पण भक्ती शिल्लक राहील. तो देह नष्ट होईल पण ती भक्ती ज्ञान रूपामध्ये, चैतन्याच्या रूपामध्ये सदैव शिल्लक राहील. सर्वात्मा असा परमात्मा सर्वश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट आहे अशा भावनेने दिनप्रतिदिन दृढतर होत जाणाऱ्या अनान्यसक्त भक्तीतच पराभक्ती असे म्हटले जाते. अन्य कुणामध्येही आसक्ती न ठेवता फक्त भगवंतामध्ये किंवा आपले उपास्य सद्गुरू असतील तर त्यांच्यामध्ये ही आसक्ती ठेवणं आणि काय करणं, दिवसेंदिवस ही वाढवत नेणं. दिन बढत सवायो. मीराबाईंचा अनुभव आहे. माझी भक्ती कसं रोज 1.25 पट वाढते. दिन बढत सवायो. रोज 1.25 पटीनं माझी भक्ती वाढतीये असा त्यांचा अनुभव आहे. तर अशा पद्धतीनं ती वाढतच जाणं हीच निष्काम भक्ती असते. काल फार छान भाव होता, आज डूब काय झालं कळलंच नाही. इंटरनेट बंद झाल्यानंतर जसं झालं तसंच झालं. होतं ना कधी कधी. नेट पॅक संपला. नेट पॅक संपला की काय होतं, तोच मोबाईल इतकी छान रेंज 5G दाखवत असतो, त्याला पार्लेजी जरी खाऊ घातलं तर एकही जी येत नाही समोर. तो म्हणतो नाही जी, मला हे नको, मला तो पॅक पाहिजे. हा बिस्किट पॅक मला उपयोगी नाही, तो नेट पॅक पाहिजे. हो ना. त्यामुळं असा ज्याच्या भक्तीमध्ये चढ उतार थांबला आणि आता ती चढणीवरच लागली, त्या ठिकाणी ती भक्ती काय होते, निरपेक्ष होते. नाहीतर काल माझा इतका भाव जागृत झाला होता, काय सांगू तुम्हाला बुवा. आजचं सांग, कालचं जाऊ दे. नाही, आजचं सांगण्यासारखं नाही म्हणून तर कालचं सांगतो ना. आजचं सांगण्यासारखं नाहीये. म्हणून आपण पण जर जोखायचं असेल स्वतःला, आपण दुसऱ्याला जोखतो. काय करायचं दुसऱ्याला जोखून. लोक नाना परीक्षा जाणती परी अंतर परीक्षा नेणती, तेणे प्राणी करंटे होती प्रत्यक्ष. आता दासबोध सांगतो आपल्याला. लोकांना अनेक परीक्षा माहिती आहेत. आज काठाची छाटी घालून बुवा आलेले दिसतात. उपरणं थोडं मॅचिंग दिसत नाहीये. कुठल्या कुठल्या गोष्टींचं लक्ष आणि कुठल्या परीक्षा आपण कायम करत असतो. बरं. अरे पण आतली परीक्षा कोण करणार. अंतर परीक्षा नेणती. लोक नाना परीक्षा जाणती परी अंतर परीक्षा नेणती, तेणे प्राणी करंटे होते. मग त्याला समर्थ प्राणी म्हणतात, माणूस म्हणत नाही. तेणे प्राणी करंटे होती प्रत्यक्ष. आता त्यालाच करंट असं म्हटलेलं आहे. इतक्या परीक्षा सगळ्या माहिती आहेत, अंतर परीक्षा काही माहिती नाही. माझी भक्ती चालली आहे की उपासना चालली आहे. महाराजांचं चित्र समोर दिसलं की मला वाटायला लागतं त्यांच्या खालोखाल मीच नाम घेणार आहे. वाटतं आपल्याला काय बरोबर ना, असं वाटायला लागतं. आणि ते बाजूला झाले की मग काय होतं ते काय सांगायची गरज आहे. म्हणून चढते वाढते भक्तीचं स्वरूप, चढतं वाढतं साधनेचं स्वरूप जेव्हा एखाद्याच्या जीवनामध्ये प्रकट होतं. काही लोक म्हणतात बुवा ती 2 वर्ष काय साधना मी एकांतामध्ये केली तुम्हाला सांगू. छान. आता काय, आता ये रे माझ्या.
मग भगवंतानी कृपा केली, तुला 2 वर्ष दिली, त्याचा तू लाभ घेतला नाहीस, त्याचा तू लाभ उचलू शकला नाहीस, हाच त्याचा अर्थ आहे, बाकी काही नाही. म्हणून माझी साधना, माझी भक्ती वाढतीये की तिथंच थांबलीये, की खाली गेली आहे, की सारखे चढ उतार आहेत. किती प्रकार आहेत? 4 प्रकार सांगितले. सगळ्यात उत्तम, रोज वाढतीये, दिन दिन बढत सवायो, रोज वाढत चालली, रायझिंग ग्राफ, बरोबर ना. दुसरा काय आहे? फ्लॅट ग्राफ. 2 वर्ष झाली, तेवढंच साधन चालू आहे, तोच भाव आहे जो 2 वर्षापूर्वी होता, पण भावात वृद्धी झालेली नाही आहे तिथंच. त्याला आपण मराठीत स्टॅग्नंट असं म्हणतो. अशी ती होते. तिसरी काय आहे? डाऊनफॉल. तेव्हा अशी होते, पण आता नाही जमत. आणि चौथी असते, त्याला सेन्सेक्स. बरोबर. आपण कुठं बसतो हे बघायचं. बरं, ते बसतो बघण्यासाठी तेवढा ग्राफ बघायला 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस आपण सेल्फ ॲनालिसिस केलेलं पाहिजे. आमचं 5 मिनिटं नाही होत. म्हणून परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अंतरपरीक्षा. मी स्वतःकडे किती पाहतो, माझी प्रगती किती होतीये, भाव कोणते आहेत, स्वार्थी भाव आहे, परार्थी भाव आहे की परमार्थी भाव आहे. 3 भाव आहेत. स्वार्थ, परार्थ, परमार्थ. स्वार्थापेक्षा परार्थ बरा, परार्थापेक्षा परमार्थ बरा. सर्वोच्च आहे तो परमार्थ. स्वार्थ म्हणजे स्वार्थासाठी, हव्यासापोटी. परार्थ म्हणजे दुसऱ्याचं भलं होईल आणि माझं टिकून राहील. आणि परमार्थ म्हणजे परमात्मा करेल ते मला मान्य. भलं आणि बुरं हे मी ओळखत नाही. परमात्मा जे करेल ते भलं, तो जे नाही करणार ते बुरं. हा परमार्थी भाव आहे. बरोबर ना. महाराजांच्या व्याख्येनुसार परमार्थ म्हणजे काय? काय परमार्थ? महाराजांनी काय व्याख्या सांगितली? असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, अशी मनाची अवस्था निर्माण झाली की त्याला हा पारमार्थिक आहे असं आपण म्हणू शकतो. आलात खूप छान, नाही आलात फारच, नाही आलात तरी छान. बरोबर. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे. समर्थांनी दासबोधात सांगितलं, महंतांना सांगितलंय. मी इतकं कार्य करतोय, अमुक करतो, कुठं तुम्हाला प्रतिसाद मिळतो, कुठं नाही मिळत. कुठं एवढे लोक असतात, कुठं एवढेच लोक असतात. एवढ्या लोकात पण त्याच भावनेनं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, आणि एवढ्या सगळ्या लोकांमध्ये पण त्याच भावनेनं सांगता आलं पाहिजे. असलं तर असू दे, नसलं तर नसू दे. आल्या गेल्याची क्षिती नाही ऐसे झाले पाहिजे. ही जी मनाची समस्थिती आहे, ती समस्थिती प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणून ती भक्ती जर आपली वाढत गेली ना, आणि आपण ज्याला उपनिषदांमध्ये आत्मरत, आत्मक्रीड, आत्ममिथुन असे जे शब्द वापरले, असं जर आपल्याला जमलं तर बाहेरच्या परिस्थितीवर माझा आनंद अवलंबून राहत नाही. मी आतमध्येच आनंदात आहे. मी आतच जर आनंदात असेल तर बाहेर काय आहे याच्याशी मला काही कर्तव्य राहील का? नाही राहणार ना. आज इतक्या लोकांना हा लाभ होता, आज इतक्याच लोकांना हा लाभ होता. रामरायाची इच्छा, मी आनंदात आहे. बरोबर आहे. तर ही भावना, ही भूमिका त्या भक्ताची निर्माण होते. आणि म्हणून सा पराभक्ती ईश्वरे, तिला पराभक्ती असं म्हटलं. भक्तीचे काही उपासनेचे भाग आहेत. एक आहे अपरा किंवा खालच्या स्तराची, आणि परा. खालच्या स्तराच्या भक्तीत पुन्हा विभाग आहेत. वैधी भक्ती आणि रागात्मिका भक्ती.
आणि रागात्मिका भक्तीचा पुन्हा आणखी एक पुढचा टप्पा आहे की जी रसिक अवस्थेपर्यंत तुम्हाला घेऊन जाते, रसस्वरूपिणी बनवते आणि त्याचं रूपांतर पुढं पराभक्तीमध्ये होतं. तो विषय आपण मला तुम्ही आठवण करा, पुढच्या वेळेला बघू कसा अंग आहे, म्हणजे सुरुवात तिथून करू. आणि जर आठवण नाही कराल तर मग ते सोडून पुढची सुरुवात होईल. तर तुम्ही ठरवायचं आहे. तर ह्या भक्तीचे टप्पे काय आहेत, भक्ती म्हणताना उपासनेचे टप्पे काय आहेत, आणि ती स्थितीला गेलेली जी उपासना आहे तीच भक्ती बनते. त्यालाच भक्ती म्हणावं, अन्य गोष्टींना भक्ती म्हणू नये. म्हणून जो मी मुद्दा मगाशी सांगितला उपासना आणि भक्तीचा, तर उपासना कोणती, देवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न, तो सकामही आहे, तो निष्कामही आहे. आणि जेव्हा निष्कामता प्राप्त होते तिथून पुढं त्या परावस्थेला जाणं, त्याला भक्ती आपण असं म्हणतो. म्हणून निष्काम उपासनेचंच रूपांतर भक्तीमध्ये होतं, सकाम उपासनेचं रूपांतर थेट होत नाही. सकाम उपासनेतून कधीतरी वाटतं रे किती त्याला मागायचं रे सारखं, किती त्याला त्रास द्यायचा, आणि अशी भावना निर्माण होऊन तो निष्काम बनतो. आणि त्या निष्कामतेतून नंतर तो भक्त बनतो. म्हणून आपण तरी स्वतःहून स्वतःला भक्त म्हणायचं नाही. स्वतःहून दुसऱ्याने कोणी म्हटलं ठीक आहे बाबा तुझं तुझ्यापाशी, पण स्वतःहून स्वतःला भक्त, संतांनी जर मला भक्त म्हटलं तर मग मान्य करायचं, त्यांच्या कृपेमुळं मी भक्त आहे. माझं मी मला भक्त म्हणायचं नाही. भक्त हा फार मोठा अधिकाराचा विषय आहे, तो गप्पा मारायचा विषय नाही आहे. भक्त हा फार अधिकाराचा विषय आहे. समर्थांनी तर भक्ताला काय म्हटलं की मी वेगळा आणि देव वेगळा असं ज्याला वाटत नाही तो भक्त आहे. मी वेगळा आणि देव वेगळा असं ज्याला वाटायचं बंद होतं, भगवत रूपच जो बनून जातो तो कोण आहे, भक्त आहे. आता सांगा, म्हणा तुम्ही भक्त मी आहे म्हणून म्हणू शकतो आपण उपासक आहोत, भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत, एवढं फार तर म्हणू शकतो. भक्त बनण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून सा पराभक्तिरीश्वरे, तीच सर्वोत्कृष्ट भक्ती होय. तिलाच सर्वोत्कृष्ट भक्ती म्हणावं, जी दिवसेंदिवस वाढतच जाते. त्याच्यामध्ये अलीकडचे 3 ग्राफ दिसत नाहीत. कोणते 3 ग्राफ? एक स्टॅग्नंट, दुसरा डाऊनफॉल आणि तिसरा सेन्सेक्स, खाली वर. ती वाढतच जाते. भले तिची चढण कमी असेल चालेल, पण पुढं वाढतच गेली पाहिजे. अशा प्रकारची जी भक्ती आहे तिलाच काय म्हणायचं, निष्काम प्रकारची भक्ती. आणि ती एका उंचीवर गेली आणि तिथं भगवंत आणि मी ह्याच्यातला भेद समाप्त झाला. तो मी आहे की मी तो आहे. जसं गोपींचं उदाहरण सांगतात की कृष्णच गोपी होते, गोपीच कृष्ण होतो, राधाच कृष्ण होतात, कृष्णच राधा आहे. म्हणून खरी राधा कोण, खरा कृष्ण कोण, त्या दोघांशिवाय कुणालाही माहिती नाही. कळलं का? त्या दोघांनाच माहिती आहे खरी राधा कोण आहे आणि खरा कृष्ण कोण आहे. का? कोण किती वेळेला काय झालेलं आहे. कारण कृष्ण राधेचं चिंतन करत करत राधा बनतात, राधा कृष्णांचं चिंतन करत करत कृष्ण बनते. आता खरा कृष्ण कोणता, खोटा कोण, म्हणजे खरी राधा कोणती, त्या दोघांशिवाय कोणीच सांगू शकत नाही. त्यांनाच माहिती येते. आणि मुळात ते एकरूपच आहेत. वेदांताच्या दृष्टीनं बघितलं तर ते एकरूपच आहेत. दोघंही काय आहेत, एकच आहेत. म्हणून आपल्याला जेव्हा ती अवस्था प्राप्त होईल तेव्हाच आपण स्वतःला भक्त मानावं. पण मी उपासक आहे बाबा, सुटलो एकदाचा, असंही करू नये. ठीक आहे ना? एवढं बोलतो. आज इथंच प्रवचनाला विराम देऊ आणि पुढच्या वेळेस पुढचा विषय पाहणार आहोत. ठीक आहे. जय जय रघुवीर समर्थ.